पुढील 15 दिवस कुंभ राशीच्या नशिबाला मिळणार कलाटणी. ज्योतिषशास्त्रानुसार पुढील 15 दिवसातच कुंभ राशीत काही महत्त्वाचे परिवर्तन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा नशिबाला एक विशेष कलाटणी मिळू शकते. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी मे महिन्यात मध्यवर्ती काळ हा चांगला जाणार आहे. दशम भावाचा स्वामी मंगळ पहिल्या घरात शनीसोबत राहत असेल तर नोकरी करणाऱ्यांमध्ये प्रगती होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली नोकरी मिळणार आहे. चौथ्या भावात पाचव्या भावातील स्वामी बुध असल्यामुळे विद्यार्थ्यांचा काळ चांगला जाईल. कला, विद्यार्थ्यांना संगीत आणि क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. तसेच दुसऱ्या घरात बृहस्पती आणि शुक्राचा संयोग कौटुंबिक जीवनात प्रेम दर्शवेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य राहील आणि एकमेकांबद्दल आदरही दिसून येईल. या काळात तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसोबत अधिक जोड जाणवेल. पाचव्या भावाचा स्वामी बुध चौथ्या भावात असल्याने तुम्हाला फायदा होईल. लव्ह लाईफमध्ये रोमांस वाढेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ चांगला आहे आणि व्यवसायात परदेशी पैसा येईल. आरोग्य देखील चांगले राहील आणि षटमध्ये गुरुची पूर्ण दृष्टी असल्याने गुप्त रोगांसारख्या आजारांपासून मुक्ती मिळते. याशिवाय करिअरच्या दृष्टीने कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला जाणार आहे. महिन्याच्या पूर्वार्धात कर्मक्षेत्राचा स्वामी म्हणजेच 10व्या भावात शनी पहिल्या भावात स्थित असेल. याशिवाय दशम भावावर गुरुची पूर्ण दृष्टी असेल. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. या काळात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळणार आहेत. रखडलेली पदोन्नती होईल. यासोबतच प्रमोशनची पूर्ण शक्यता आहे. परदेशी नोकरीचे मार्ग खुले होतील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळेल. व्यावसायिक दृष्टिकोनातून हा महिना व्यापाऱ्यांसाठी आव्हानात्मक असणार आहे. तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य चतुर्थ भावात बुधाशी जुळल्यामुळे व्यापारी वर्गासाठी चांगली वेळ येईल. प्रयत्नांना यश मिळेल. सरकारी क्षेत्रातून लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासात व्यवसायात अधिक यश मिळू शकते. तसेच आर्थिकदृष्ट्या हा काळ कुंभ राशीसाठी खूप चांगला जाणार आहे. दुसऱ्या घरात बृहस्पती असल्यामुळे तुम्हाला उच्च शुक्राच्या उपस्थितीचा फायदा होईल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मजबूत राहाल आणि व्यवसायात परदेशी पैसा येईल. शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. हा काळ शिकवणी इत्यादींशी संबंधित शिक्षकांसाठी खूप चांगला आधार देईल. तुमचा संघर्ष आणि मेहनत आता फळ देईल. तुमची ओळख प्रस्थापित होताच पैशाची आवकही सुरू होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांनाही आर्थिक लाभ होईल. तसेच अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. घरगुती बजेट बनवा आणि त्यानुसार खर्च करा. व्यवसायात केलेली गुंतवणूक यावेळी लाभ देईल. व्यवसायात गुंतवणूक करायची असेल तर भांडवलाची सहज व्यवस्था होईल. कुटुंब आणि विशेषतः वडील या बाबतीत सहकार्य करेल. या काळात तुम्ही तुमचे जुने कर्जही फेडू शकाल. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. काही छोट्या कंपन्यांचे शेअर्स तुम्हाला चांगला नफा देऊ शकतात. मात्र या काळात जुनाट आजाराचे निदान होईल. 6व्या घरात गुरुची पूर्ण दृष्टी असल्यामुळे गुप्त रोगांसारख्या आजारांपासून मुक्ती मिळेल. मात्र या काळात तुम्हाला चरबीशी संबंधित आजारांचा सामना करावा लागू शकतो. या काळात उन्हात जाणे टाळावे. लांबच्या प्रवासात सावध रहा. जास्त काळ मानसिक तणाव मनात ठेवू नका. या काळात मानसिक तणाव वाढू शकतो आणि नैराश्याची समस्या उद्भवू शकते. या काळात तुम्हाला अशी अनेक लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला मित्रांसोबत थोडा वेळ घालवण्याचा आणि तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरायला जाण्याचा सल्ला दिला जातो. कामाचा ताण दूर करण्यासाठी खेळात रस दाखवावा.
तसेच प्रेमाच्या बाबतीत अनुकूल राहील. बुध ग्रहाच्या चौथ्या भावात 5व्या घराचा स्वामी, प्रेमाचा स्वामी असल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. या काळात तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसोबत अधिक जोड जाणवेल. दोघांमध्ये प्रणय वाढेल. तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसमोर तुमचे मन बोलण्याची संधी मिळेल. मे महिन्याच्या उत्तरार्धात सूर्याचा बुधाशी युती आणि सप्तम भावात शनिदेवाची पूर्ण दृष्टी यांमुळे विवाहित लोकांसाठी काही समस्या निर्माण होऊ शकतात. प्रेम कमी होईल आणि मनात आंबटपणा येण्याची शक्यता आहे. कामातून वेळ काढून पत्नीसोबत वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. बाहेर फिरायला किंवा सहलीला गेल्याने जुना प्रणय परत येऊ शकतो. सासरच्या लोकांच्या बाजूने भाष्य करणे टाळा कारण ते भांडणाचे मोठे कारण बनू शकते. मुलांच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य राहील आणि एकमेकांबद्दल आदरही दिसून येईल. ज्येष्ठांना महत्त्व प्राप्त होईल. वडीलधाऱ्यांच्या पाठिंब्याने घराशी संबंधित निर्णय सहज घेता येतील.